आगमनानंतर प्रत्येकालाच वेध लागतात ते गौरी आवाहनाचे. नेमकं गौरी आवाहन कोणत्या वेळेत करावं, गौरी पूजन कोणत्या वेळेत करावं, याचबरोबर दोऱ्यांच्या गाठी कधी घ्याव्यात, म्हणजेच गौरी विसर्जन कधी करावं, या संदर्भात खरं तर प्रत्येक स्त्रियांना अनेक प्रश्न पडलेले असतात. कारण पूर्वीपासूनच आपल्या संस्कृतीमध्ये आपण मुहूर्ताला आणि वेळेला खूप असं महत्व दिलेलं आहे. परंतु पंचांग करते दाते यांनी या संदर्भातली ही महत्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे. पाहुयात अस्मिता विजयची या संदर्भातली ही महत्वपूर्ण माहिती आणि खास हा वृत्तांत सुद्धा. श्री गणेश आगमनाच्या नंतर ज्येष्ठा गौरी पूजनाचे वेध लागतात. भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन करावं असं शास्त्र आहे. अनुराधा नक्षत्रावर गौराईला अत्यंत भक्तिभावानं आणलं जातं. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जातं. आपल्या डावीकडून प्रथम ज्येष्ठा आणि तिच्या शेजारी कनिष्ठ असते. गौरी अर्थात महालक्ष्मी आवाहन दिनांक 10/9/2024 रोजी मंगळवारी रात्री 8:04 करावं. त्यावेळी अनुराधा नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मीचं आवाहन करावं. गौरी पूजन 11/9/2024 रोजी बुधवारी रात्री 9:22 ज्येष्ठा नक्षत्र असताना करता येणार आहे. मध्यान्ह काळी दुपारी ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन करावं. काही जणांकडे सायंकाळी पूजा करण्याची प्रथा असते, त्यानुसार त्यांनी करावं. गौरी मूळ विसर्जन 12/9/2024 रोजी मूळ नक्षत्रावर रात्री 9:53 करण्यात यावं. यावेळी दोरे घ्यावेत. गुरुवारी 12/9/2024 रोजी सकाळपासून रात्री 9:53 मूळ नक्षत्र आहे, तेव्हा कधीही वेळ असेल तेव्हा दोरे घेऊ शकता आणि मुखवटा हलवू शकता. नंतर आपल्या वेळेनुसार गौरीचं म्हणजेच महालक्ष्मीचं विसर्जन करावं, अशी महत्वपूर्ण माहिती पंचांग करते दाते यांनी शास्त्राच्या तर्कावरून दिली आहे.